स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं अभिवादन। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ म्हणजे ऊर्जा व प्रेरणा स्रोत। उपमुख्यमंत्री अजित पवार। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे प्रीतिसंगमावरील समाधीस्थळ म्हणजे ऊर्जा व प्रेरणा स्रोत आहे। शासनाच्या माध्यमातून लोकहिताचे काम करीत असताना असे ऊर्जा व प्रेरणा स्रोत सहाय्यभूत ठरतात। महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यांच्यामुळे आज महाराष्ट्र कृतिशील व प्रगल्भ महाराष्ट्र घडला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे। कराड येथे आदरणीय पी.डी. पाटील गौरव प्रतिष्ठान कराडतर्फे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींची शब्दसुरांची भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुनील तटकरे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराज यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। एक मिनिट आशा वर्करचा प्रश्न आपण जवळपास निकाली काढलेला आहे। अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या माझ्या महिलांचा काढलाय, आशा वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या आमच्या महिलांचा काढलाय। लवकरच आचारसंहिता सुरू व्हायच्या आत सांगतो, लवकरच पोलीस पाटलांचा पण आम्ही निर्णय घेणार आहे। समाजातला जो घटक आहे की ज्यांना सरकारने मदत केली पाहिजे, काही व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, तशा प्रकारचा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याचं काम एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या सहकार्याने केलेलं आहे।